नमस्कार मंडळी, उषाच किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण अगदी झटपट कुठलेही गरम मसाले किंवा वाटण ग्रेव्ही याचा वापर न करता सुद्धा दुपारच्या जेवणासाठी मस्त असं झणझणीत आणि चविष्ट गावरान पद्धतीने बनवलेली मोहरीची भाजी, त्यासोबतच छान खमंग खरपूस भाजलेली ज्वारीची भाकरी, पापड चटणी असं अगदी साधं सोपं पण सर्वांना आवडेल असं एकदम टेस्टी जेवण बनवतोय। चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। इथे मी एक मोठी जुडी एवढी मोहरीची भाजी घेतलेली आहे। मोहरीची भाजी आपल्याला स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घ्यायची। तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मोहरीचे पानं असतात। बऱ्याच जणांना ही भाजी माहित नसते, पण ह्या सीझनमध्ये मोहरीची भाजी अगदी सहज मार्केटमध्ये मिळते। तर इथे मी भाजी स्वच्छ धुवून घेतली होती। धुवून झाल्यानंतर ती निथळत ठेवली होती। त्यातलं पाणी पूर्णपणे निथळलं गेले। तर जी मोठी पानं आहेत त्याचे आपल्याला 2 ते 3 भाग करून घ्यायचे आहेत आणि लहान पानं आहेत त्याचे आपल्याला 2 भाग करायचे। अगदीच लहान पान असेल तर त्याला तसंच ठेवलं तरी चालतं। आता भाजी आपल्याला छान अशी उकळून घ्यायची, शिजवून घ्यायची आहे। तर कढईमध्ये 1 ग्लास एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे। गॅस चालू करून घ्यायचा आहे। पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे। उकळी आल्यानंतर आपण जी भाजी खुडून घेतली होती ती संपूर्ण भाजी यामध्ये टाकून घ्यायची। जर इथे आपण पाहिलं तर ज्यावेळी आपण पाण्यामध्ये भाजी सोडतोय त्यावेळेस कढईभर ही भाजी दिसते, पण जसजशी ही भाजी शिजत जाईल तसतसं भाजीचा आकार कमी व्हायला लागतो। गॅसची फ्लेम मीडियम ठेवून आपल्याला 4 ते 5 मिनिट ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची। तर इथे मी साधारण 4 ते 5 मिनिट ही भाजी शिजवून घेतल्यानंतर एकदा चेक करून पाहिली तर 70 ते 80% एवढी भाजी शिजली गेली। आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। तर 70 ते 80%च आपल्याला भाजी शिजवून घ्यायची। आता ही शिजवलेली जी भाजी आहे ती एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे आणि भाजी छान पसरवून थंड होण्यासाठी साधारण 10 मिनिटांसाठी ही बाजूला ठेवून द्यायची आहे। तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊया। ज्यावेळी आपण गावरान पद्धतीने ही भाजी बनवतो त्यावेळेस खूप कमी असं साहित्य लागतं, पण लसूण मात्र अगदी महत्त्वाचं आणि गरजेचं आहे। ह्या लसणामुळेच आपल्या भाजीला छानशी चव येते। तर इथे मी 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या जाडसर ठेचून घेतलेल्या आहेत। लसूण बाजूला ठेवून देऊया। भाजी सुद्धा छान थंड झालेली आहे। यातलं पाणी आपल्याला बऱ्यापैकी पिळून काढायचंय, पण पूर्णपणे कोरडं करून घ्यायचं नाही। थोडासा पाण्याचा अंश शिल्लक राहील असं आपल्याला ही भाजी पिळून घ्यायची। तर अशा पद्धतीने आपण ही भाजी पिळून घेतल्यानंतर भाजीतलं पिळून घेतलेलं जे पाणी आहे ते टाकून द्यायचंय आणि अशा पद्धतीने ही भाजी आपल्याला मोकळी करून घ्यायची आहे। अगदी एक आपला भाजीचा जो भाग आहे तो वेगवेगळा करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपण ही भाजी मोकळी केल्यानंतर ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं। तर इथे मी अर्धा चमचा एवढं मीठ टाकून घेतलेलं आहे। 1 ते 1.5 चमचा लाल तिखट टाकून घेतल्यानंतर तिखट आणि मीठ आपल्याला भाजीला छान असं लावून घ्यायचंय। तर इथे तिखट मिठाचं प्रमाण तुमच्या चवीप्रमाणे कमी अधिक करू शकता। आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया। तर कढईमध्ये 2 चमचे एवढं तेल टाकायचे। तेल सुद्धा थोडंसं जास्तीचं टाकायचं आहे। त्यामध्ये जिरं मोहरी टाकायची। जिरं मोहरी छान तडतडली की ह्यामध्ये आपण ठेचून घेतलेला लसूण टाकायचा आणि अगदी फोडणीला पुरेल इतपत मीठ आणि तिखट टाकून घ्यायचे। आपण भाजीमध्ये सुद्धा मीठ आणि तिखट टाकलेलं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली फोडणी तयार झालेली आहे। ह्यामध्ये आपण तिखट मीठ लावून घेतलेली भाजी टाकून घ्यायची। गॅसची फ्लेम स्लो ठेवायची। स्लो फ्लेमवरती साधारण 3 ते 4 मिनिट भाजी परतून घ्यायची आहे। आपण अगोदरच 70 ते 80% भाजी शिजवलेली आहे आणि 20% जी भाजी शिल्लक राहिली होती ती आपण ज्यावेळी परतून घेतो त्यावेळी शिजली जाते। मौसर भाजी शिजली गेली। आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। मस्त अशी मोहरीच्या पानांची भाजी आपली इथे तयार झालेली आहे। साधारण 12 ते 15 मिनिट एवढा वेळ लागतो भाजी बनवण्यासाठी। आता आपण भाकरी बनवून घेऊया। तर इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। ज्वारीच्या पिठामध्ये आपल्याला थोडं पाणी टाकून घ्यायचंय। तर इथे मी साध्या पाण्याचा वापर केलेला आहे, गरम पाणी वापरलेलं नाही। गरम पाणी जर वापरून आपण हे पीठ मळून घेतलं तर भाकरी मौसर बनते, पण इथे मला खमंग खरपूस अशी भाकरी बनवायची होती म्हणून मी इथे साध्या पाण्याचा वापर केलेला आहे आणि छान असं ह्याला जोर देऊन हे पीठ मळून घ्यायचं आहे। जेवढं आपण पीठ व्यवस्थित मळू तेवढी आपली भाकरी छान बनली जाते। जर तुम्ही नवशिके असाल, तुम्हाला ज्वारीची भाकरी बनवता येत नसेल तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे ज्वारीची भाकरी कशी बनवायची। तर लाटून आणि थापून अशा दोन्ही पद्धतीने मी ही ते भाकरी ती बनवून दाखवलेली आहे। त्याला छान व्ह्यूज सुद्धा आलेले आहेत। माझी प्रोफाईल चेक केल्यानंतर त्यामध्ये पॉप्युलर व्हिडिओ तुम्ही बघा, त्यामध्ये तुम्हाला ज्वारीची तांदळाची भाकरी लाटून आणि थापून दोन्ही पद्धतीने मी बनवून दाखवलेली आहे। ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहू शकता।
तर भाकरी आपल्याला छान अशी थापून घ्यायची। खाली पीठ टाकून घेतलेलं आहे, वरती पिठाचा गोळा ठेवून आपल्याला अगोदर एका हाताने आणि नंतर आपल्याला थोडीशी भाकरी थापून झाल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही हाताने ती थापून घ्यायची। जेवढी आपली पातळ भाकरी थापली जाईल तेवढी छान ती भाकरी बनते। तर इथे मी छान अशी पातळसर ही भाकरी थापून घेतलेली आहे। तवा अगोदरच गरम करण्यासाठी ठेवला होता। तवा मात्र छान गरम झालेला पाहिजे। तव्यावरती भाकरी टाकल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला वरच्या साईडने पाणी लावून घ्यायचं आहे आणि पाणी थोडंसं सुकल्यानंतर आपल्याला ही भाकरी उलटून घ्यायची। भाकरी भाजत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू हाय ठेवायची आहे। जर स्लो फ्लेमवरती आपण भाकरी भाजली तर भाकरी छान भाजली जात नाही। त्यामुळे मीडियम टू हाय फ्लेम ठेवून आपल्याला एका साईडने भाकरी भाजल्यानंतर उलटून घ्यायची आणि दुसऱ्या साईडने ती खमंग खरपूस भाजू द्यायची आणि पुन्हा उलटून घ्यायची। असं दोन्ही साईडने आपल्याला छान अशी ही भाकरी भाजून घ्यायची। तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी खमंग खरपूस भाजलेली ज्वारीची भाकरी आपली इथे तयार झालेली आहे। आता भाकरी आपण बाजूला ठेवून देऊया आणि त्याच तव्यामध्ये एक चमचाभर तेल टाकून घेतले। तवा खूप गरम झालेला होता त्यामुळे मी गॅस बंद करून घेतलेला आहे। आता ह्यामध्ये पापड टाकून आपल्याला छान असे पापड तळून घ्यायचे, भाजून घ्यायचे। तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने दोन्ही साईडने आपल्याला हे पापड छान असे थोड्याशाच तेलामध्ये खमंग खरपूस भाजून घ्यायचे आहेत। तर इथे आपलं पापड सुद्धा छान भाजून झालाय। आता हे सुद्धा आपण काढून घेऊया। आता आपण प्लेट तयार करून घेऊया। तर इथे आपली खमंग खरपूस भाजलेली ज्वारीची भाकरी, त्यासोबतच आणि थंडीच्या दिवसामध्ये अगदी सहज मिळणारी मोहरीची भाजी, थोडेसे बीटाचे काप, दह्याची वाटी, त्यासोबतच भाजलेला पापड आणि इथे आपण टोमॅटोची चटणी घेतलेली आहे। मस्त असा दुपारच्या जेवणाचा बेत आपल्या इथे तयार झालेला आहे। तर ह्या पद्धतीने मोहरीची भाजी घरी एकदा नक्की ट्राय करा आणि आजचा दुपारच्या जेवणाचा बेत तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक करा। जास्तीत जास्त रेसिपी तुमचा मित्रपरिवार, नातेवाईकांबरोबर शेअर करा। उषाज किचनला सबस्क्राईब करा। धन्यवाद।